खूप आनंद होतो आहे, कारण की या अवॉर्ड मागे सगळ्यांचा हात आहे. सगळ्यांनी मला सहकार्य केलं. उपेंद्र सर असतील, नागेश दादा असतील, अभिदादा, सुधाकर दादा, सर्वांनी मला सहकार्य केलं. नक्कीच. तुला जेव्हा पहिल्यांदा फिल्म ऑफर झाली तेव्हा थोडं टेन्शन आलं होतं का? हां, थोडं टेन्शन होतंच, कारण की एवढी मोठी फिल्म आहे आणि त्याची सगळी जबाबदारी माझ्यावर आहे. ती पार करणे ही माझी एवढी मी जबाबदारी पार पण केली आणि ती उत्तमरित्या भूमिका मी पार पाडू शकलो, याचा विशेष आनंद आहे. माझ्या सगळ्यात मागे सगळ्यात जास्त सहकार्य लागलं ते आईवडिलांचं, कारण की आईवडिलांनी जर मला सहकार्यच केलं नसतं तर मी इथपर्यंत आत्तापर्यंत पोहोचलो नसतो. त्यामुळं आईवडिलांनी मला माझ्यामध्ये डान्स ही कला उपजत केली. त्यानंतर अभिनयाचं प्रशिक्षण घेतलं नाही, पण डान्सचं प्रशिक्षण घेतलं. डान्स केल्यानंतर मग अभिनयामध्ये शिरलो आणि त्यामध्ये पण सध्या करिअर होतं. ग्रेट. तुझ्या मित्रांना, तुझ्या मैत्रिणींना हा सिनेमा थिएटरमध्ये जाऊन बघा 7 मार्चला, हे तुझ्या शब्दात कसं सांगशील? माझा सिनेमा धग हा 7 मार्चला रिलीज होतो आहे. तो सर्वांनी आजोबांनी आजीसोबत, वडिलांनी आईसोबत, परत मित्रांनी त्यांच्या मैत्रिणीसोबत, भावांनी बहिणीसोबत सर्वांनी बघण्यासारखा हा सिनेमा आहे. त्यामुळे सर्वांनी फॅमिली घेऊन गेलं तरी चालेल आणि सर्वांनी बघण्यासारखा सिनेमा. आणि जे माझे मित्र हे बघत आहेत त्यांनी सिनेमा बघितल्यानंतरही मला कळवावं की माझा अभिनय कसा झाला ते.